एकही आदिवासी कुडामाड्याच्या घरात राहता कामा नये, हा आपला संकल्प आहे। मला पूर्ण खात्री होती की येणारं सरकार आपलं आहे, येणारा आदिवासी मंत्री आपला आहे। आज मला अभिमान वाटतो की यापूर्वी कधी आदिवासी मंत्री आपल्याकडे आले नव्हते, पण या आमचे जे उईके साहेब आहेत, अशोक उईके, राज्याचे आदिवासी मंत्री, यांचा 2दा दौरा झाला आणि मला जेव्हा भेटले तेवढा सांगतात, जेवढी घरकुलं असतील आज मी पैसे देतो, असा सांगणारा हा सरकार आपल्या मागे आहे। त्याच्यामुळे पंचायत समितीच्या सर्व लोकांना, आमचे तिथेही कार्यक्रम झाले, वठारकर साहेब उत्तम काम करतायत, पण अजून जी काय ड यादी क यादी आदिवासी विभागाकडून जे जे घ्यायचं असेल ते सर्व घ्या। समाजाला आपल्याला पूर्ण घरं द्यायची आहेत, एकही घरकुलाशिवाय ठेवू नका। आणखीन एक की आता एक करंजाड्यातलं प्रकरण आम्ही अंतिम टप्प्यावर आणलंय। करंजाड्यामध्ये 100 ते आता वाढला तो 146, तो मंगेश लगेच रागावला। 146 आदिवासी बांधव राहतात, आमचा सर्वे झाला साहेब। शेख दर वेळेला DFCC झाली, या आदिवासींना ते पैसे बाजूला सरकव, दे पैसे पुढे जा। मग प्रशांत शेठ मागच्या वेळेला गेलेले, तिथे हे झालं। मी सिडकोच्या अधिकाऱ्यांना समजून सांगितलं की बाबा ह्या समाजाला आपल्या हे जे थोडेफार जे काय मागास आहेत त्याच्या करता जबाबदार आपलाच पूर्वज आहे, आणि तुम्ही त्यांना कधीतरी त्याच्यात सिडकोमध्ये आदिवासी पुनर्वसनाची व्यवस्थाच नव्हती। परत उईके साहेबांकडे बैठका घेतल्या, सिडको एमडींना बोलवलं, आणि मला अभिमान आहे आणि मला त्या प्रकल्पामध्ये अंतिम स्टेजवर येऊन टेकले। 2 प्लॉट सिडकोने आयडेंटिफाय केले। मी 145 आदिवासींना शेत 1-1 गुंठ्याचा प्लॉट देणार, घरकुला मंजूर करून घेणार, आणि सिडकोला सांगितलं की तुम्ही शहरांचे शिल्पकार, क्रिएटर ऑफ ड्रीम होम वगैरे, नंतर जेव्हा माझ्या समाजातल्या शेवटच्या माणसाला तुम्ही घर द्याल आणि 150 गुंठे जागा लागेल, पूर्ण समाज मंदिर अमुक तमुक करून 200-250 गुंठ्यामध्ये पूर्ण ती टाउनशिप होऊन जाईल। मी म्हटलं अहो फॉरेनहून कोण आला, दुसरा कोण आला, सिडकोनी काय केलं तर तुम्हाला दाखवायला जागा होईल। जसं इरसालवाडीत केलं त्याच्याहून चांगली टाउनशिप आपण करंजाड्यात फक्त आदिवासी समाजाला करू, आणि त्याच्याकरता ती लोक आपल्यावर विश्वास टाकतात, ती लोक कर्नाशेठच्या मागे, आमच्या मंगेशच्या मागे की आम्हाला घरं कशी मिळतील, आणि त्यांना विश्वास दिला। आजपर्यंत त्यांचा संघर्ष केला आणि त्या संघर्षाला आता अंतिम रूप मिळेल। लवकरच 2 महिन्यामध्ये आपण त्या पूर्ण आदिवासी कॉलनी म्हणा किंवा वसाहत म्हणा, त्याच्याकरता आपण भूमिपूजन करू आणि पुढच्या 1 वर्षामध्ये त्या सगळ्यांची घरं त्या ठिकाणी करू, हा विश्वास मला आहे।